नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत 4 प्रकारच्या चटण्या. पहिली चटणी जवसाची बनवायची आहे. 1 वाटीभर जवस घ्यायचे आहे. जवस हे स्लो ते मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे. चांगला तळतळ असा आवाज येईपर्यंत जवस हे भाजायचे आहेत. हलकासा रंग बदलला आहे आणि तळतळ असा आवाज येऊ लागला आहे. जवस हे थंड करून घ्यायचे आहे. आता 1 टीस्पून तेल घेतले आहे आणि तेलामध्ये 2 मुठी कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतला आहे. तो पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता भाजत असतानाच 4 लाल सुक्या मिरच्या आपल्याला कढीपत्त्याबरोबरच भाजून घ्यायच्या आहे. कढीपत्त्याबरोबर सुकी लाल मिरची घातली की खेस उडत नाही. आता 1 टीस्पून जिरंसुद्धा मी याच्यामध्ये घातलं आहे. सर्व साहित्य चांगल्या पद्धतीने भाजून झालं आहे. कढीपत्ता चुरडून बघितला तर तो चुरडला जातो, म्हणजे तो चांगला भाजला गेला असं समजायचं आहे. सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये आपल्याला आणखी 1 टीस्पून तेल घालायचे आहे आणि त्या तेलावर 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या ह्या परतून घ्यायच्या आहे. 1 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. लसूण खात नसाल तर लसूण हा स्किप करू शकता. हलकासा सोनेरी रंग आला की आपल्याला लसूण खोबरं हे बाजूला काढून घ्यायचं आहे. सर्व साहित्य थंड करून घ्यायचे आहे. जवस हे फार हेल्दी असं सुपरफूड आहे. जवसामध्ये ओमेगा 3 नावाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असतो, जो हार्ट हेल्दी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपली मदत करू शकतो. स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घटक या जवसामध्ये असतात. नुसते भाजूनसुद्धा जवस तुम्ही मुखवास म्हणून खाऊ शकता. चवीप्रमाणे मी लाल तिखट घालून घेतलं. इथे आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे तुम्हाला लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे. आणि किंचित जाडसर अशी चटणी ठेवून आपण ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चटणी ही वाटून घेऊ. फार खमंग ही अशा पद्धतीची चटणी बनवून तयार होते. नक्की बनवून बघा. चटणी ही आपली रेडी आहे. जेवणाची लज्जत वाढवणारी ही चटणी आहे. नक्की करून बघा. आता दुसरी चटणी आपण शेंगदाण्याची बनवणार आहोत. 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग असे स्लो ते मीडियम आचेवर भाजून घ्यायचे आहे. इथे लसूण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जितका लसूण घालायचा आहे तितका चटणीमध्ये घालू शकता. पण ही शेंगदाणा चटणी लसणीबरोबरच खूप छान अशी बनून तयार होते. शेंगदाणे आपले भाजून तयार आहे. ही चटणी खलबत्त्यात बनवायची आहे. खलबत्त्यात जाडसर असे दाणे हे कुटून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 7 ते 8 पाकळ्या आणि 1 टीस्पून मी इथे बेडगी मिरची पावडर घातली आहे. रंगासाठी आपल्याला इथे मिरची पावडर घालायची आहे. याने रंग खूप छान येतो. 1 टीस्पून कच्चं जिरं घालायचं आहे आणि खलबत्त्यात ही चटणी चांगली जाडसर अशी कुटून घ्यायची आहे. चवीला 1 टीस्पून मीठ घातलं. खलबत्त्यात ही चटणी अशा पद्धतीने कुटायची आहे. खूप छान टेक्स्चर ह्या चटणीचं खलबत्त्यात कुटल्यामुळे येतं आणि चवीला ही चटणी अप्रतिम चवीची होते. चटणी आपली वाटून तयार आहे. खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा ही चटणी पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत वाटून घेऊ शकता. चटणी तयार झाल्यावर याच्यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल मिक्स करायचे आहे आणि चटणी चांगली कालवून घ्यायची आहे आणि ती नंतर स्टोअर करायची आहे. इथे पाव टीस्पून हिंगसुद्धा घालायचा आहे. हिंग घालायचा राहून गेला होता. परत थोडीशी कुटून चटणी ही मिक्स करून घेऊ. चटणी कुटतानाच मीठ आणि हिंग आपल्याला घालायचं आहे.
शेंगदाणा चटणी तयार आहे, नक्की करून बघा. आता तिसरी चटणी आपल्याला तिळाची बनवायची आहे. 1 वाटी तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे. चांगला चटचट असा आवाज येईपर्यंत तीळ भाजायचे आहेत. तीळ भाजत आले की हलकासा सुगंध आपल्याला येतो. हलकासा रंग तिळाचा बदलतो, म्हणजे तीळ भाजले गेले असं समजायचं. कॅल्शियमचा स्रोत भरपूर प्रमाणात आपल्याला तिळातून मिळतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला ह्या घटकाची आवश्यकता असते. आणि अशा पद्धतीने चटणी करून घेतली की ती पूर्ण होऊ शकते. आता 1 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं तिळाबरोबरच थोडं परतून घ्यायचं आहे. तीळ आणि खोबरं फार लवकर भाजून होतात, फार जास्त वेळ लागत नाही. आता तीळ आणि खोबरं भाजतानाच आपल्याला 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा गरम कढईमध्येच परतून होतं. तीळ आपले भाजून तयार आहे. थंड आपल्याला हे तीळ आणि खोबरं करून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर वापरू शकता. इथे 1 टीस्पून साखर घातली तर या चटणीची चव आणखीनच वाढते. ही चटणीसुद्धा जाडसर कुटून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायची आहे. झटपट ह्या चटण्या बनवून तयार होतात. तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तिळाची चटणीसुद्धा आपली तयार आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. आता 4थ्या नंबरची चटणी म्हणजे सुक्या खोबऱ्याची चटणी. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेतले. इथे 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. 1 टीस्पून हिंग आणि 2 टीस्पून इथे बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. फार झटपट बनणारी ही चटणी आहे. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, त्याच्यानंतर 15 ते 20 लसूण पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहे किंवा आवडीप्रमाणे चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. रंग येण्यापुरतं आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे. हिंग घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चटणी ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. लसूण खोबऱ्याची ही चटणी अप्रतिम चवीची तयार होते. नक्की बनवून बघा. चटणी ही रेडी आहे. सर्व करून घेऊ. ह्या 4 प्रकारच्या चटण्या जेवणामध्ये लज्जत आणणाऱ्या आहेत. नक्की करून बघा. परत भेटू अशाच एका रेसिपी